नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज आपण आहे ना सिकिपी आमटी बघणार आहोत तुरीच्या डाळीची. तर खूप बाहेर असा पाऊस पडतोय आणि गरम गरम आमटी भात किंवा गरम गरम भाकरी आणि आमटी असं जेवण खूप छान वाटतं. थोडासा वेगळा प्रकार आहे आणि आता ही आमटी आपण आता बघणार आहोत. चला स्वयंपाकघरात. याला जास्त साहित्य लागत नाही. आमटी करण्यासाठी कढईत मी आधीच तेल घातलेलं आहे. या आमटीला वाटपाची आमटी किंवा सिकेपी आमटी पण म्हटलं जातं. यासाठी मी हे तुरीची डाळ अर्धा तास आधी भिजवली होती. तुरी डाळीमध्ये हळद, हिंग, मीठ, तेल आणि एक टोमॅटो कापून घातला आणि हे शिजवून घेतलं आहे. आता हे शिजवल्यानंतर यामध्ये मी जे घालणार आहे ते मोहरी आणि मी जिरं वाटणात घालणार आहे. त्यामुळे या मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर घेतलेली आहे. यातच आता आपण जिरं टाकणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि खोबरं हे पण आपण यात टाकून घेतो आहे. यात आपण कोथिंबीर आधीच टाकलेली आहे आणि यातच आपण हा कढीपत्ता टाकून घेतो आहे. तर अशा प्रकारे हे आपण वाटण करून आणणार आहोत आणि हे वाटण करून आणलं की मग त्यानंतर आपण ही आमटी फोडणीला घालणार आहोत. मी हे आता वाटण करून आणते. हे वाटण मी करून आणलेलं आहे. हे असंच कोरडंसर होतं आणि आता कढईखाली गॅस लावलेला आहे. आता आपण चांगलं तेल सणसणीत तापवून घेऊया आणि मग त्यामध्ये मोहरी टाकून आपण गॅस कमी करणार आहोत. हा थोडासा मसाला मी टाकणार आहे. आमटीमध्ये आपण मसाला टाकतो घरगुती. जो मसाला आहे तोच मसाला मी टाकणार आहे. आणि आता हे तेल चांगलं तापू देते आणि मग त्यानंतर आपण या तेलामध्ये आपली फोडणी देणार आहोत. ही आमटी खायला अतिशय अप्रतिम लागते आणि आपण आधी त्यात टोमॅटो टाकल्यामुळे मी आता याच्यामध्ये मोहरी टाकून देते. टोमॅटो टाकल्यामुळे या आमटीला खूप छान एक विशिष्ट चव येते आणि सिकेपी स्वयंपाक असल्यामुळे ओल्या नारळ, हिरवी मिरची याचा वापर भरपूर प्रमाणात या स्वयंपाकात होतो. आता ही आपली मोहरी फुटल्याशिवाय आपण यात हिंग टाकू नये आणि वाटणही टाकू नये, नाहीतर मग ते जळून जातं वाटण आणि आमटीला चव लागत नाही. मग आता हे थोडंसं मोहरी फोडून घेते. मोहरी व्यवस्थित फुटलेली आहे. आता आपण यामध्ये हिंग टाकलं आहे आणि हिंग टाकल्यानंतर मी गॅस एकदम कमी केला आहे आणि या कमी गॅसमध्ये आता हे वाटण असं छानपैकी मिक्स करून घेऊया. गॅस कमी केल्यामुळे या वाटणाला छान मस्तपैकी आता हे वाटण आपण थोडंसं शिजवून घेऊया. जळू नये म्हणून मी थोडं पाणी त्यात टाकते आणि आता हे तेल सुटेस्तवर हे वाटण आता आपण मस्त यामध्ये परतून घेऊया. हे फक्त जळायला नको, या वाटणाचा खूप खमंग वास सगळीकडे छान सुटला आहे. आता यात आपण ही आमटी घालतो आहे, वरण घालतो आहे सॉरी. या वरणामध्येच आपण या मिक्सरचं जे पाणी होतं ते मी यात घातलं आणि हे छान हाताने मिसळून, कारण आपण वरण शिजवताना मीठ घातलं होतं त्यात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. खूप सुंदर ही आमटी दिसते आणि चवीलाही अतिशय अप्रतिम लागते. थोडंसं याला मिक्स करून घेऊया. हिला जिरा खोबऱ्याची आमटी म्हटली जातं, तर वाटपाची आमटी म्हटलं जातं, सिकेपी आमटी म्हटलं जातं आणि खायला तर अतिशय अप्रतिमच लागते. आता हे थोडंसं आपण उकळू देऊया आमटीला आणि आमटी उकळली की मग आपण याच्यामध्ये आमटी उकळल्याशिवाय मसाला घालायचा नाही. तोपर्यंत मिठाची चव मी पाहून घेते.
आमटी अतिशय चणचणीत म्हणजे तिखट होते. आता ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं तिखट छान वाटतं. यात मीठ कमी झालं होतं म्हणून मी हे मीठ टाकते. आता ही सारी चव बॅलन्स होण्यासाठी आपण यामध्ये थोडी साखर टाकतोय. साखर अगदी थोडीशीच टाकायची. माझा चमचा छोटासा आहे त्यामुळे ही मी अगदी सपाट चमच्याने साखर यात घातली आहे. आणि आता आपण हे छान असं मिसळून घेऊया. तुम्ही बघा आमटीचा रंग आणि आमटी किती सुंदर दिसते आणि मुख्य म्हणजे याचा छान सुगंध सगळीकडे पसरला आहे. आता यामध्ये आपण हा आपला मसाला घालून घेऊया आणि आता ह्या आमटीला सिम गॅसवर उकळू द्यायचं. आणि एकदा आमटी उकळून झाली की मग आपण आपल्या आमटीचं प्लेटिंग करूया. खूप छान सुगंध या आमटीचा सुटला आहे. आमटी उकळली की मी दाखवते तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता आपली आमटी छान उकळलेली आहे. या आमटीवर मी ही कोथिंबीर घालते आहे आणि बोलमध्ये या आमटीवरही थोडीशी कोथिंबीर आपण घालत आहोत. आता मी हा गॅस बंद करते आणि ही खूप सुंदर सुगंधी आमटी आपली तयार झालेली आहे. पोळी, भात, भाकरी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर माझी ही आमटीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. जरूर ही आमटी करून पहा, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम सूपसारखं काहीतरी खावंसं आपल्याला वाटतं. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर पास करा. धन्यवाद, तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली.